आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी पॉडकास्ट मालिका सुरू। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर पॉडकास्ट प्रदर्शित। महिन्यातून एकदा होणार पॉडकास्ट। ठाकरे बंधूंच्या भाषणात तकलादूपणा, एकाचं भाषण अपूर्ण तर एकाचा अप्रासंगिक। विजयी मेळाव्यातील भाषणांवर मंत्री आशिष शेलारांची टीका। आपण सन्मार्गाने चालावं, सद्बुद्धीने चालावं। ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते हे पाहिलं। विजयी उत्सवाला रुदारींचं स्वरूप दिलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस शिंदेंनी राज्यभर रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। सिंहासन खाली करो, ठाकरे आए हे। विजय मेळाव्यानंतर संजय राऊतांचा सरकारला डिवचण्याचा प्रयत्न। मुंबईतील भांडूप परिसरात बॅनरबाजी। धन्यवाद देवाभाऊ, तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ। वाद संपले, विश्वास वाढला। महाराष्ट्राची नवी उभारी। ठाण्यात झळकले मनसेचे बॅनर। मुंबईत शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। आजच दसरा, आजच दिवाळी अशा आशयाचे लागले बॅनर। भंडाऱ्याच्या नरेंद्र पहाडे यांची भाजपात घरवापसी। आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शाखांमधून मोफत मराठी शिकवण्यात येणार। हिंदी मराठी वादावर मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। मराठी एकजुटीचा विजय असो। मराठी माणूस हिंदी सक्तीविरोधात रस्त्यावर उतरला। मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची, सामनातून वक्तव्य। नंदुरबार शहरात 12 फूट उंच विठ्ठल मूर्तीची मिरवणूक। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजनात मिरवणूक। आमदार चंद्रकांत रघुवंशी देखील सहभागी। पालघर जिल्ह्यातही विठ्ठलाच्या नामाचा गजर। भर पावसात भाविक वारी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला। पनवेलच्या लहान मुलानं तुळशीच्या पानावर साकारली विठुरायाची प्रतिकृती। आषाढी एकादशी निमित्त साकारली प्रतिकृती। वाशिममधील नागरदास येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। मंदिरात आकर्षक अशी सजावट। कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी। रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। नागपूरच्या गुरुदेव नगरात रंगला वारकऱ्यांचा मेळा। टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल भक्तांची पालखी। शिस्तबद्ध पद्धतीने रिंगण करून विठ्ठलाचा गजर। आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी लाखो भाविक तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल। चंद्रभागा नदी वाळवंटाचे ड्रोनद्वारे घेतलेली ही दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। धाराशिवमधील सर्वात जुन्या पांडुरंग दरबार मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। संत माणकोजी बोधले यांनी 400 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका। खासदार संदीपान भुमरेंनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलंय। जनतेचं भलं करण्याचं पांडुरंगाला घातलं साकडं। सिल्लोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी। मंदिर परिसरात विविध प्रतिष्ठानच्या भाविकांना साबुदाणा, फराळ आणि फळाचं वाटप। अमरावतीच्या आशुतोष खंडारेंनी पेन्सिलवर कोरली विठुरायाची मूर्ती। पेन्सिलवर कोरलेला विठुरायाचा व्हिडिओ व्हायरल। पैठणमध्ये आषाढी एकादशी निमित्त नाथ मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त। दर्शनात भाविकांच्या सुरक्षेसाठी सोय। सोलापुरात महात्मा फुले विद्यालयात दिंडीचं आयोजन। वारकऱ्यांची वेशभूषा करत विद्यार्थी सहभागी। स्त्री पुरुष समता आणि शिक्षणाचं महत्त्व यावर दिंडीतून जनजागृती। आषाढी एकादशी निमित्त साई मंदिर फुलांनी सजलं। कर्नाटकातील साई भक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून मंदिराला फुलांची सजावट। कल्याणमध्ये आयोजित ज्ञान दिंडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। एकादशी निमित्त कल्याणच्या बिर्ला कॉलेज पासून दिंडीची सुरुवात। पुण्यात मुळशीत 1 एकर शेतात साकारले 200 फूट ज्ञानोबा माऊली। 40 गुंठे शेतात 200 फूट बाय 150 फुटाचं हरित चित्र। 21 दिवसात नाचणीचं हे चित्र उगवलं। वैजापूर तालुक्यात महालगाव इथे विद्यार्थ्यांची भव्य दिंडी, टाळ मृदुंगाच्या जयघोषात गावातून विद्यार्थ्यांची आषाढी वारी।
आषाढी एकादशी निमित्त साताऱ्यातील कोरेगावातील सरस्वती विद्यालयात माऊलींचा रिंगण सोहळा. 2200 विद्यार्थी वारकरी वेशात रिंगण सोहळ्यात सहभागी. आषाढी एकादशी निमित्त हिंगोलीत नरसी नामदेव मंदिरात भाविकांची गर्दी. वारीत जाऊ न शकलेल्या भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनाला. रत्नागिरीत वारीतून गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला अनोखा संदेश. सायबर अटॅक बाबत विद्यार्थ्यांकडून जनजागृती. रत्नागिरीत शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर संकल्पनेतून वारीचं आयोजन. वारकरी भाविक पारंपरिक वेशात टाळ मृदुंग पताकांसह सहभागी. माळनाका परिसरात वारीचं गोल रिंगण. आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईतील कलाकार मितारी सुर्वेनं रेखाटलं आषाढीचं हे आकर्षक असं रांगोळी चित्र. 10 बाय 5 फुटांची रांगोळी सध्या सोशल मीडियावर व्हायरल. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी. विठुरायाच्या मुखदर्शनाची रांग 6 किलोमीटरवर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. ट्विट करत दिल्या शुभेच्छा. आषाढी एकादशी निमित्त आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर सजलं. मंदिराची फुलांनी आकर्षक अशी सजावट. पंढरपुरात संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील 1.5 लाख वारकऱ्यांसाठी आमदार सुरेश धस यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन. अनेक वर्षांपासून सुरेश धसांकडून वारकऱ्यांना महापंगत. मालेगावातील व्यंगचित्रकार किरण मोरेंनी शेतात मुगाच्या रोपट्यावर साकारलं पांडुरंग आणि वारीचे क्षण. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सद्बुद्धी आणि शक्ती द्या अशी पांडुरंगाकडे विनवणी. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला. दिग्विजय सिंह तुळजापुरातील तुळजाभवानी देवीचंही घेतलं दर्शन. आषाढी एकादशी निमित्त पैठणमध्ये संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांब रांगा. नाथ समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरास. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर आषाढी एकादशी वारीचा गजर. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विठुरायाची मूर्ती आणि दिवसभर हरिनामसह कीर्तनाचं आयोजन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही उपस्थित. छत्रपती संभाजीनगरातील प्रति पंढरपूर इथे भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा. ज्यांना मोठ्या पंढरपूरला जाता येत नाही ते या छोट्या पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात. अकोल्यातली पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा संपन्न. मंदिरात गेल्या 92 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. बुलढाण्यातील प्रति पंढरपूर शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी. गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शेगावात दाखल. रत्नागिरीतल्या कलाकार विलास रहाटेंनी साकारली पाण्यावर विठुरायाची रांगोळी. 1 तासात रांगोळी साकारत विठ्ठलाप्रती भक्तिभाव केला व्यक्त. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाचे वारकरी कैलास उगले दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न. दर्शनाच्या व्यवस्थेसाठी मंत्री गिरीश महाजन उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वडाळ्यातील प्रति पंढरपूर मंदिरात सहकुटुंब घेतलं दर्शन. शहाड येथील विठोबा मंदिर इथे विठ्ठल रुक्मिणी दिंडी आणि महापूजेत देखील सहभागी. आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. यंदा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान नाशिक जिल्ह्याला. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास उगले दाम्पत्याला मान. आषाढी एकादशी निमित्त ताडदेव इथे आयोजित विठ्ठल दिंडीत मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी. सकाळी 9:30 वाजता दिंडी निघाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात साकारली विठुरायाची रांगोळी. राजश्री भागवत यांच्याकडून रांगोळीतून साकारण्यात आलं विठुरायाचं रूप. विठुरायाने सर्वांना सद्बुद्धी द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याचं बळ द्यावं. विठुरायाला प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे शेतकऱ्यांच्या कल्याणाचं साकडं. पंढरपुरात महापूजेनंतर भव्य एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात. पंढरपुरात 18 लाख भाविकांची मांदियाळी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन. मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी काढत रिंगण सोहळा केला साजरा.
पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीत 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोसे खुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडले असून 3044 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू. शेतात भातशेती लावणी शेवटच्या टप्प्यात. डोंबिवलीत दमदार पावसाची हजेरी. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पावसामुळे हाल. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात खोर्निको धबधब्यावर पर्यटकांना बंदी. जलसंपदा विभागाकडून बंदीच्या आदेशाचे बॅनर्स. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1800 मिलीमीटर पावसाची नोंद. महाबळेश्वरमध्ये कमी पावसाची नोंद. कोरेगाव कराडमध्ये अधिक पावसाची नोंद. साताऱ्याच्या अनेक भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात 50% पाणी साठा. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 50%हून अधिक साठा. कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट. किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. लांजा तालुक्यातील 13 धरणे ओव्हरफ्लो. जगबुडी नदी पूर रेषेच्या वर. पुणे कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट. कोकण घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस. मुख्य रस्त्यावरील सखल भागात पाणी साचलं. कोल्हापूर जिल्ह्यातील चित्री मध्यम प्रकल्प 100% भरला. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. धरण क्षेत्रात पर्यटकांना येण्यास बंदी. गडचिरोली जिल्ह्यात प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलिसांकडून स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन. जिल्ह्यातील 4200 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दिली सराव परीक्षा. गडचिरोलीतील आरोग्य केंद्रातील अंशकालीन महिला परिचारकाचं काम बंद आंदोलन. खासदार अशोक नेते यांनी दिलं निवेदन. परभणीतील जुना पेडगाव परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था. नागरिकांना त्रास. तत्काळ रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचा प्रश्न कायम. रस्ते दुरुस्ती करूनही खड्डे जैसे थे. वाहन चालकांना मात्र मोठा त्रास. मोहरम निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह 2 दिवस सर्वसामान्यांसाठी खुलं. कारागृहातील दर्ग्यातील पवित्र विहिरीचं पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांची गर्दी. आनंदाचा शिधा यंदा अद्याप कागदावरच. गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत मिळालेला शिधा यंदा मात्र अजून मिळणार नाहीच. कोल्हापुरातील इचलकरंजीत जीव्हीएस सदृश्य आजाराची एकाला लागण. नागरिकांची परिसरात तातडीनं सर्वे करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी. एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर शेतकऱ्यांच्या शेतात. शेतकऱ्यांसोबत खाल्ली पिठलं भाकरी. भात रोपाची केली लागवड. कोल्हापुरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवर मिळणार मोफत उपचार. मंत्री हसन मुश्रीफांची घोषणा. राजश्री शाहू आरोग्य संकुलाच्या स्लॅबचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली राधानगरी धरणाला भेट. धरणाला नव्यानं बसवण्यात येणाऱ्या रेडियल गेटच्या जागेची केली पाहणी. बुलढाण्यातील सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासणीची मोहीम. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधून 130 ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासण्यात आले. बुलढाण्यातील चिखली विश्रामगृहाची जुनी इमारत पाडली. कोणतीही नोटीस न देता किंवा परवानगी न घेता इमारत पाडल्याने नागरिकांमध्ये रोष. अमरावतीतील दुर्गम भागात सीईओ संजिता महापात्रा यांचा अचानक दौरा. मेळघाटातील अनागोंदी कारभाराची पोलखोल. जिल्हा परिषदेचे 5 शिक्षक आणि ग्रामसेविका निलंबित. रेल्वेच्या 3ही मार्गिकेवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. पालघर ते बोईसर दरम्यान पुलाच्या कामासाठी ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.